श्रीगोंदा पोलीस स्टेशन आलो मी. बेलवंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्याकडे. त्याची FIR आहे. कशाचा गुन्हा आहे? IT ऍक्ट वगैरे. हे पण एकाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी एक व्हिडिओ बनवला आणि महाराष्ट्रातले 100 पोलीस स्टेशनला एकच गुन्हा कसा होऊ शकतो? सर आता कसं आहे, आम्ही आदेशाचे पालन करणार. आदेश कसा? मला तुम्ही संविधानाच्या पुढे तर नाही जाऊ शकत. हा, आता माझ्याकडे हा गुन्हा आहे, समजा तुम्हाला दाखवतो सर. मी पाहिलं सर तो व्हिडिओ. माझ्याकडे हा सेम आहे. मग सेम त्याच व्हिडिओचा दुसरा गुन्हा तिथं कसं काय होऊ शकतो? तुम्हाला काय कोर्ट आदेश काय कळतं का, संविधान कळतं की नाही, एवढं सांगा मला. तुम्ही त्याबाबत आमच्या साहेबांशी. नाही साहेबांशी कशाला बोलू मी? साहेबांना कळत नाही का? एवढ्या मोठ्या पदावर बसले असेच बसले का? एका ठिकाणी गुन्हा दाखल झाला ठीक आहे, 100 ठिकाणी एकाच गुन्ह्यासाठी 100 ठिकाणी गुन्हे, ही कुठली न्याय व्यवस्था आहे? हा, मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे, त्याशिवाय नोटीसही घेणार नाही. तुम्हाला मला उचलून न्यायचे, अटक करू शकता. मला प्रश्नाचं उत्तर हवं. तुमच्या साहेबाला बी बोला, मला फोन लावू द्या. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा. मी एक व्हिडिओ बनवला, ऐका, मी एक व्हिडिओ बनवला. एका व्हिडिओच्या बदल्यामध्ये मला माळशिरस पोलीस स्टेशनचा FIR आला, मान्य, मी त्यांची नोटीस घेतली ही. मग तुम्ही त्याच व्हिडिओसाठी त्याच गुन्ह्यासाठी दुसरा FIR कसा करू शकता? हे कोणत्या कायद्यात लिहिलंय? एक मिनिट साहेबांना बोलू. हद्द झाली का? तुका माणूस शांत बसताय, काही करणं म्हणून सगळं हे करेल ना. अख्खा महाराष्ट्र बघतोय हा तमाशा. अख्खा महाराष्ट्र गृह विभागाचे हे असले, तुम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊन गुन्हे दाखल करणार आणि आम्हाला सारखा त्रास देणार. रोज पोलीस स्टेशनचे माणसं पोलीस स्टेशन तिथं ऑफिसला येणार. हद्द झाली यार. काय संविधान कायदे काय अभ्यास करता की नाही का? कोणते बी अधिकारी, कोणता बी मोठा माणूस आला, पैशावाला आला की त्याच्या हिशोबाने काम करणार तुम्ही. एका गुन्ह्यासाठी 3 गुन्हे 4 गुन्हे असतात बघतो. 17 ठिकाणी गुन्हे दाखल केले, म्हणजे 17 पोलीस स्टेशनला मी रोज जायचं. कशासाठी? जय सर, काढतो आलो होतो सर इथं. आहेत ते साहेब बोलताय ना तसं. जय हिंद साहेब. मला एक गोष्ट सांगा साहेब, भारतीय संविधानामध्ये असं कोणता नियम आहे की एकाच गुन्ह्यासाठी 17-18 पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो? काय आहे ते न्यायालय बघेल. तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे ते लेखी द्या. माझ्याकडे गुन्हा तपासावर आलेला आहे, माझं काम तपास करणे आहे. नाही, तुमचं काम तपास करणे आहे, पण त्याची शहानिशा करायलाच पाहिजे ना आधी. हो, याला मी आन्सरेबल नाहीये ना. कसं काय? नाही, तुम्ही तुमचं शोधून घ्या. म्हणजे एका व्हिडिओसाठी तुम्ही 17 ठिकाणी गुन्हे दाखल करणार? मी दाखल केले, माझ्याकडे एक तपास आहे त्यासाठी. मग माझ्याकडे तुमच्या याच गुन्ह्यासंदर्भात आधी एक नोटीस आली आहे. कोणत्या? तुमच्या याच गुन्ह्यासंदर्भात. माझ्या बेलवंडीचा पोलीस स्टेशनचा गुन्हा माझ्याकडे आहे, ती पहिलीच नोटीस काढली. या गुन्ह्यासंदर्भात दुसरी नोटीस मला आलेली नसणार. एकच व्हिडिओ टाकलाय, त्याच्या संदर्भात 4-4 व 5-5 पोलीस स्टेशन, 17 पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत असतील. कायदा आणि सुव्यवस्था अवघड आहे ना. माझं म्हणणं तर मांडेलच हो साहेब, पण माझं तुम्हाला विचारणं अधिकार आहे की माझा मी पण भारताचा नागरिक आहे की. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मांडा. आलं का लक्षात? तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही मांडा. ते योग्य नाहीये साहेब हे. काय योग्य आहे काय नाही तपास तर करावा लागेल. त्याच्यासाठी न्यायालयाने किंवा कायद्याने नाही, कायद्यानेच, ऐका ना, कायद्याने हे नाही सांगितलं की एका गुन्ह्यासाठी 17 गुन्हे दाखल करा. काय आहे ते तुम्हाला सगळं लक्षात येईल. तुम्ही माझी नोटीस पाठवली, नोटीस घ्या, त्या विषयाचं ना तुमचं काय म्हणते ते द्या मला त्याविषयी. ठीक आहे, चालेल.
दाखवा मला वाचून द्या. नाही घ्या ना, दोन्ही पण घ्या, वाचून घ्या. हे फालतूपणा लावलाय सगळा. कोणी असं शांत बसतंय म्हणजे काही करणार का तुम्ही कोणत्याही पैशावाल्या माणसाच्या नावाने? हा सेम फिर्याद आहे ती. हा सेम फिर्याद आहे. नाही सेम फिर्यादीसाठी 2-2 गुन्हे कुठून कोणी हे करणार आहे? कोणी शिकवलंय? कोणत्या कायद्याने शिकवलंय यांना? कसं स्टेटमेंट देऊन टाकायचं काय एका त्याच्यानुसार अशी मेहनत करून. बिनबुडाची माहिती भाडखावनी पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांचे. सगळं काढलं तर काय होईल? अख्खा शेतकरी रडतोय मरतोय. ते नाही दिसत कुणाला. बिनबुडाची माहिती शेतकरी इथं येऊन रडत येते माझ्या समोर. ऊसाचे बिल दिले नाही, ऊसाचे बिल दिले नाही. व्हिडिओ टाकला की पैसे कसे आले 1100 रुपयांनी? आधीच टाकायचे ना. मग एवढाच कळवळ आहे शेतकऱ्यांचा. तर शेतकऱ्याचा ऊस घेणार, हा गाळप करणार, साखर घेणार, त्यात पैसे खाणार आणि आम्ही फक्त म्हटलं ऊसाचे पैसे दे की तुम्ही आम्हाला गुन्हे देणार. हा आहे महाराष्ट्र आणि हा आहे परिस्थिती महाराष्ट्रातील पोलीस व्यवस्थेची. पोलिसांना एखाद्या पैशावाल्याने सांगितलं की याच्यावर गुन्हा दाखल कर, ती करणार. आणि शेतकऱ्यांना बघा तुमच्यासाठी लढायचे आहेत. अरे काय लावलंय, काय पद्धती येतात. या भारतीय संविधानाच्या कायद्याची प्रत्येक वेळेस पायमल्ली होत असताना आपण उघड्या डोळ्याने बघतोय. कोणत्या नियमामध्ये एकाच गुन्ह्यासाठी 2-2 17 ठिकाणी गुन्हे दाखल होतील. आता 17 ठिकाणचे पोलिस माझ्याकडे एकाच गुन्ह्याचा तपास करायला येणार. त्याच्यापेक्षा अख्खं गृहविभागच माझ्या मागे लावा ना. काय फरक पडतो? ही आहे इथली व्यवस्था. ते उगाच म्हणले नाहीत अण्णाभाऊ साठे कैकांची रखेल झाली. यस, तीच परिस्थिती आज. त्यातला एकही नियम बसत नाही. यांनी कलम टाकले नाही. 356, 2, 3, 352, 353. कोणत्या नियमानुसार कोणत्या व्हिडिओमध्ये मी अशी माहिती पसरवली याच्याबद्दल? बरं, या बाबूराव बद्दल बोललेलो आहे. बाबूराव काय आहे? आता माझं तोंड नाही चांगलं. गड्यासारखा माणूसच आहे ना. अवघड आहे. 67 कलम कशासाठी आहे माहिती का? सोशल मीडियावरती अश्लील आणि खराब माहिती प्रसारित केली तर कलम 67 लागतं. माझ्या कोणत्या व्हिडिओमध्ये मी काय कपडे काढून व्हिडिओ बनवतो का? त्याबाबत ना आमचे साहेब बोलले फिर्यादीचे. हा मग व्हिडिओ बोलत असतो. नाही बोलावं लागेल तुम्हाला. जी परिस्थिती ती सांगावं लागेल. फिर्यादीची चर्चा केलेली आहे त्याबाबत. यातला एकही गुन्हा होत नाही. अदखलपात्र गुन्ह्याला तुम्ही नोटिसा घेऊन येतात एवढ्या लांबून. नाही, तपास चालू आहे त्याचा. त्याच्यानंतर निष्पन्न होईल ना पुढचं काय ते. पैसे थकवणार बाबूराव, गुन्हे आमच्यावर दाखल करणार. बरं, एका गुन्ह्यासाठी ठीक आहे, एका ठिकाणी पोहोचू शकतो ना. एका गुन्ह्यासाठी 7 ठिकाणी 17 ठिकाणी पोहोचायचं. हा महाराष्ट्र पैशावाल्यांचा खेळ झालाय. फक्त इथं गरीबाचं मरण नाही, सामान्य माणसाचं मरण नाही, शेतकऱ्याचं मरण नाही. इथली व्यवस्था काही लोकांच्या हातामध्ये, जिथं पैसे कमवले जातात, फक्त पैशासाठीच सगळं चालू आहे, दुसरं काही नाहीये. शेतकऱ्याचे पैसे या बाब्याला कधीच चुकणार नाहीत, हे त्याला बी माहिती आहे. पण हे असले गुन्हे दाखल करून ह्याला जर वाटत असेल की माझा आवाज दाबला जाईल, तर तो कधीच दबत नसतो. शेतकऱ्यांना आता तरी सुधरा, जरा बदल करा स्वतःमध्ये आणि लढायचं शिका. त्या छंद काय म्हणतात ना, या हे नेते बनायला निघालेले हे जे आहेत ना, 17 कारखाने घेतो, शेतकऱ्याचे पैसे थकवतो, पैसे मागितले की म्हणतो गुन्हे दाखल करतो. संताप आहे हा माझा, संताप.
कोणत्या नियमानुसार ह्याच्यातला कोणता मला सांगा, कोणत्या कलमनुसार ह्याच्यामध्ये फिर्यादी जे आहे तुम्ही पोलीस आहात कसं त्या माहिती फिर्यादीनुसार त्यातलं कोणतं कलम लागतंय सांगा. तर काय माहितीये का, तो झालेला बेलबंदीला पोलीस स्टेशनला दाखल आणि हा आयटी ऍक्ट त्याला फक्त ते आयटी ऍक्ट लागल्यामुळे आमच्या पेयाच्या नंतर तपास झालेला तिथून पुढे तपास होईल. तर मला एक गोष्ट सांगा, आयटी ऍक्ट माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2067 ऐका सिंपल हा कलम लागतो जर मी सोशल मीडियावरती अश्लील माहिती पसरवली, मी सोशल मीडियावरती अग्राह्य भाषेमध्ये बोललो, जसं शिवीगाळ म्हणा किंवा काय म्हणतो विनयभंग केला एखाद्याचा किंवा एखाद्याची पर्सनल माहिती शेअर केली, तर त्यावेळेस हा 67 लागतो. मी ना त्या व्हिडिओमध्ये मी ना कपडे काढून बसलेलो आहे ना बाबूरावचे कपडे काढून टाकलेला व्हिडिओ टाकलाय किंवा त्याला फक्त उसाच्या बिलाचे पैसे मागितलेत शेतकऱ्यांचे, त्याच्यामध्ये आयटी ऍक्ट 67 तुम्ही लावू कसा काय शकता बरं. प्रत्येक पोलीस स्टेशनची सेम टेंडन्सी हे पोलीस स्टेशनची तोच गुन्हा लावलाय, सेम फिर्याद आहे, सेम गुन्हे लावलेले. अरे निदान चेक तरी करा रे बाबांनो, तुमच्या खांद्यावरती स्टार आहे तर आम्ही तुमचा माणसाने जायचं कोणाकडे. ते तपास आणि ते निष्पन्न झालं. अहो तपास काय ह्यात होतच नाही, तुम्ही फिर्यादीनुसार कलम लावायला ऐका पाहिजे. ना. मला एक गोष्ट सांगा, हे बघा मी तुम्हाला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली XYZ, मग त्या फिर्यादीनुसार जे कलम लागतात तेच लागायला पाहिजेत ना. मी आजपर्यंत 500 नाही 1000 NC दाखल केले असतील, एक बी FIR झाला नाही माझा का. ते काय कल्पना. माझ्या मार्फत मला धमक्या देणाऱ्यांना, मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 1000 NC दाखल केले. तुम्हाला दाखवू का कागद? नाही असतील ना. एकाचाही FIR नाही झाला, ते तर गंभीर स्वरूपाचं होतं तरी बी झालं नाही FIR, फक्त NC झाली. आणि हे तर मी काहीच नाही केलं तर माझ्या FIR होत आहे. काय म्हणजे किती सिस्टीमला खाणार लोक राव तुम्ही, किती या सिस्टीमला किती पोकरणार तुम्ही नेमकं. इथं गरीबाचं सामान्याचं काही आहे की नाही. धन्यवाद महाराष्ट्र, धन्यवाद त्या प्रत्येकाला ज्यांना कायदा समजत नाही पण सामान्य माणसाची गळचेपी करता येते. या सगळ्यांना बरोबर सगळ्या प्रत्येक व्यक्तीला नाही कोर्टाच्या कटगऱ्यामध्ये खेचलं तर रविराज नाही. एक गोष्ट मात्र नक्की, पैसे कधीच चुकणार नाही आणि माझा आवाज कधीच दबणार नाही. दुसरा एक व्हिडिओ